नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आयुष्यामध्ये आपण सगळेजणं एकमेकांशी खूप चांगले संबंध ठेवून वागत असतो, सगळ्यांच्यासोबत मिसळत असतो आणि प्रत्येकाबद्दल आपल्याला थोडंफार माहीत असतं. परंतु काय होतं की आपल्याला हुशारीने वागणं जमणं हे खूप गरजेचं असतं. सध्याच्या काळात तरी ते फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण जो चतुराईने वागतो आणि हुशारीने वागतो तो तरुण जातो या जगामध्ये. नाहीतर मग त्याला या जगामध्ये तरुण जाणं खूप कठीण होतं. कारण ती व्यक्ती फक्त जगायचं म्हणून जगते, बाकी तिला जगणं मुश्किल होऊन जातं. त्यामुळे जर तुम्हाला जगामध्ये तरुण जायचं असेल तर तुम्हाला खरंच हुशारीने वागलं पाहिजे आणि हुशारीने, चतुराईने, चाणाक्षपणाने तुमची बुद्धी वापरली पाहिजे. तर हुशारीने वागायचं. तुम्ही म्हणाल की हुशारीने वागायचं म्हणजे काय करायचं मॅडम? आम्ही तर नेहमीच हुशारीनेच तर वागतो. आपल्यालाच कळत नाही आपण हुशारीने वागतो की नाही वागतो. आता हुशार माणसाची 10 लक्षणं आहेत, मी तुम्हाला सांगणार आहे. मग तुम्ही ठरवा की आपण खरंच हुशारीने वागतो का, आणि मग तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आता ही 10 लक्षणं कोणती आहेत तर मी तुम्हाला आता ओळीने सांगते. अगदी शेवटपर्यंत ऐका, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण ऐका. म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेला हुशारीने वागणं अगदी सहज, सोपं, साधं जमेल. आता पहिलं लक्षण काय आहे तर सखोल विचार करणे. म्हणजे हुशार माणसं जी असतात ना ती अशी कुठल्याही गोष्टीचा सखोल विचार करतात, खोलवर विचार करतात की आपण खरंच हे जे काही करतो आहोत हे बरोबर आहे का. गांभीर्याने विचार करतात, हे योग्य आहे का. तर पहिली गोष्ट म्हणजे सखोलपणे आणि गांभीर्याने विचार करायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे समस्या सोडवणं आहे. आता कितीही क्लिष्ट समस्या असल्या तरी त्या चुटकीसरशी सोडवणं हे जमलं पाहिजे. आणि त्या सोडवण्यामध्ये आपण खूप चांगले असलं पाहिजे, पारंगत असलं पाहिजे. म्हणजे ती तुम्हाला सहज सोडवणं सोपं जातं. तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलीच कठीण वाटत नाही गोष्ट, समस्या वाटत नाही. म्हणजे कितीही क्लिष्ट गोष्ट असेल तरीसुद्धा सहजपणे त्याला सामोरं जाणं, सोपं करणं, हा आणखीन एक गुण. तिसरं म्हणजे जिज्ञासूपणा. असं प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना उत्सुकता असते की याच्यात काय आहे, एखाद्या गोष्टीतनं नवीन गोष्ट अजून कुठली शिकायला मिळेल किंवा अजून काय चांगलं करायला मिळेल, मग हे काय आहे, ते काय आहे, असे अनेक प्रश्न त्यांना पडत असतात. नवीन गोष्टी त्यांना, त्याच्याबद्दलचे त्यांना प्रश्न पडतात.